Hello, hi, hey, beautiful souls, beautiful people there. Hello, hi, I am Asha Chauhan, रेकी ग्रँडमास्टर. मी रेकी ग्रँडमास्टर आहे. आयुष्य सुंदर आहे म्हणून मी म्हणते हेल्थवर मी बोलत असते. आपण फिजिकल हेल्थसाठी गोळ्या औषधं वगैरे घेतो, मेंटल हेल्थसाठी सुद्धा गोळ्या औषधं आहेत. पण त्याबरोबर तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात किंवा पॉझिटिव्ह सराउंडिंगमध्ये राहिलात तर तुम्हाला जास्त फायदा होतो. आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या. आपली बंधनं दुसऱ्यावर लादू नका. दुसऱ्यांच्या विषयी वाईट बोलू नका, कारण तुम्हाला माहिती नसतं समोरच्याचं काय आहे. बोलणं सोपं असतं, तर समजून घ्या, समजून एकमेकांना पुढे जा. कारण मी हे माझे लाईफचे एक्सपिरियन्स शेअर करते नेहमी. मी पण यातून गेली आहे. मुलं मोठी झालं काय करायचं, तर त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं अँशियस होणं, थोडंसं एक मानसिक त्रास होणं सगळ्यांना होतं. मलाच नाही, सगळ्यांना होतं. मग त्यातून वाईट गोष्टी करण्यापेक्षा, इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा आपण स्वतःवर का इन्व्हेस्ट करत नाही किंवा स्वतः का स्वतःकडे लक्ष देत नाही. स्वतःकडे लक्ष द्या ना. खरंच सांगते, तुम्ही सगळ्यांनी स्वतःकडे लक्ष द्या. रेकी हे एक उत्तम माध्यम आहे की जे तुम्हाला जेव्हा तुम्ही डाऊन मूडमध्ये असता ते तुम्हाला अपलिफ्ट करतं. त्याने तुमचा काही तोटा होत नाही, फायदाच होतो. स्वतःबरोबर तुम्ही दुसऱ्याचाही फायदा करून देऊ शकता. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा, पॉझिटिव्ह गोष्टी करा. निगेटिव्ह होतं ना, मीही जाते निगेटिव्हिटीमध्ये, सगळेच जातात. पण त्यातून कसं उभं राहायचं? जस्ट सोडून द्यायच्या काही गोष्टी, निग्लेक्ट करायला शिकायच्या. जेव्हा तुम्ही निग्लेक्ट करता, एकटं जगायला शिकता. डिपेंड राहू नका कोणावरती. एकटं जगणं म्हणजे एकटंच कुठेतरी निघून जाणं वगैरे नाही. एकटं म्हणजे स्वतःचं स्वतः सगळ्या गोष्टी करायला शिका. कोणावर अवलंबून राहू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका. छान जगा, दुसऱ्याला छान जगू द्या. आपण स्वतः जगतोय तर दुसऱ्यालाही जगायचा अधिकार असतो, हे कधी विसरू नका. कायम कुठली गोष्ट कोणाला लादत जाऊ नका. मी नेहमी म्हणते स्वतःची काळजी घ्या. जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल किंवा दुसऱ्यांवर जास्त गोष्टी थोपवायला लागतो किंवा कोणाला काही सांगायला लागतो, तेव्हा नेहमी आपण आपलं आत्मपरीक्षण करावं की मला काही प्रॉब्लेम नाही ना. कारण अशाच गोष्टी करणारे स्वतः मानसिक आजारी असतात. पहा कितपत पटतंय ते. नक्कीच मी मला शोधायचा प्रयत्न करते आहे आणि त्यात बऱ्यापैकी मी यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी करावं. दुसरीकडे इकडे तिकडे डोकावण्यापेक्षा स्वतःवर इन्व्हेस्ट करा. स्वतःची मेंटल हेल्थ चांगली ठेवा. आनंदाने जगा, आनंद घ्या. जियो और जीने दो. स्टे ट्यून. बाय बाय.